तर नमस्कार मंडळी, मी शिवम सालोई स्वागत करतोय खूप दिवसानंतर माझ्या व्लॉगमध्ये। तर मला माहिती आहे खूप दिवसापासून मी व्लॉग वगैरे टाकलेला नाही, म्हणजे दिवसापासून म्हणण्यापेक्षा महिन्यांपासून। तर आता आम्ही चाललोय वाघजाईला। मी पांड्या आणि आमचे भावी नवरदेव रोशन आहे, तो आता गेला तारीख ठरवायला त्याच्या लग्नाची। तर तिकडून तो आल्यानंतर आम्ही इथं लगेच निघणार आहे वाघजाईला। आता बोलो वाघजाईला चाललोच आहे तर एक व्लॉग तर बनतोच, निदान त्यातून मला वाघजाई वगैरे बघायला भेटेल, कारण की खूप व्हिडिओ आहेत मी वाघजाईचे टाकलेले आहेत, माझे छोटे छोटे रील्स म्हणा, ज्या असे कॅन्डिडेट वगैरे काढतो त्या तिकडच्या आहेत। तर खूप जण म्हणतात की घाट कुठला आहे, तामिनी घाट आहे वगैरे वगैरे। तर तो आहे वाघजाई मधलाच घाट। तो आता तुम्हाला मी दाखवतो इथनं जाताना की वरण घाट आहे तो, म्हणजे वरण घाटाच्या पुढे जे वाघजाई मातेचं मंदिर आहे त्या एरियाला तो आम्ही वाघजाई म्हणतो, वरण घाटामध्ये लागते ती। तर आम्ही तिकडे जाणार। तो आल्यानंतर आता रोशन आल्यानंतर आम्ही इथनं निघू डायरेक्ट। तर भेटत जाऊ आता आपण जाता जाता। चार्जिंग नाही त्यामुळे हे पण घ्यायला लागते, चार्जर पण सोबत। काय गॉगलबूस। तर निघालो आता आम्ही, आमचे सोबत आहेत आता माझ्या पांड्या उर्फ ऋतिक चव्हाण, दुसरा आमचा भावी नवरदेव, तो आता पण बायकोशी बोलतोय लग्न ठरून पण। तर आता आम्ही गावात आता निघतोय वाघजाईला जायला। कालो गायची शक्यता आहे, कारण की याने तारीख काढायला खूप लेट केलाय। तर आता निघतोय आम्ही। बघा इथं आमची पोरं वगैरे खेळतात आता। चल भाई जाने दे। पेट्रोल तुमचे मालक आणि गाडीचा पेट्रोल संपला तुमचा। आमचा गाव हो लय खुश आहे। आमचा बिरवाडी धालकाडी बायपास पूल, आणि आम्हाला जायचं आहे इकडे या बाजूला। आता पोहोचले वरण मध्ये, आणि समोर जो बघतोय आपण तो उंच घाट, तिथे आपल्याला जायचं त्याच्या थोडस पलीकडे। इथून आता चालू होतो वरण घाट। चलो आता पहिली गोष्ट मला जाम टेन्शन आलाय की कालोख चढतोय पूर्ण। आता वरती गेल्यावर दिसतंय का नाही कॅमेरा मध्ये काय, ह्याच्यामुळे यांनी लेट केलं खूप। तारीख ठरवून होता का लग्न करून होता काय माहिती नाही। बघू आता थोडंफार दिसलं तरी मग ब्लॉग कंटिन्यू करेल। सो आता चालू आपण घाटाने, घाट चालू झालेला आहे वरण घाट, आणि थोडासा गारवा वगैरे आहे, आतापासून थंडी पडायला लागली। फायनली आता मी पोहोचलो इथे वरती। त्या माझ्या मागे जो बोर्ड दिसतोय ह्या पलीकडे पुणे आहे, आणि ह्याच्या अलीकडे आमचं महाड आहे, म्हणजे महाडच्या हद्द, ह्याच्या पलीकडे पुण्याच्या हद्द लागते। तर आता हा पॉइंटला आम्ही आलोय। इथून पूर्ण खाली पूर्ण हा इथं दिसतोय माझेरे गाव, त्याच्या पलीकडे बिरवाडी दिसते पूर्ण, आणि तिकडे महाड आहे। आणि हा पॉइंट जो दिसतोय हा कावलागड, हा तुम्हाला दाखवतो इथे हा कावलागड। इथून ह्या पॉइंट वरून ना तुम्हाला 3 किल्ले बघायला भेटेल। हा इकडे समोर एक रायगड आहे, हा थोडं ढगांमुळे दिसत नाही, आणि त्याच्या बाजूला आहे तोरणागड, आणि त्याच्या बाजूला अजून राजगड आहे। ह्या पॉइंट वरून 3 किल्ले दिसतात आपले। आता मी चाललो इथून, आणि इथे कावलागडाच्या इकडे जायला हा बोर्ड बघा, कावलागडाच्या इकडे जायला इथून ही एंट्री चाले। तर आता मी चाललो डायरेक्ट तिथे मस्तपैकी आमच्या पॉइंटला, जिथे आम्ही बसतो नाश्ता वगैरे करायला। पुढे सरक। सो आता आम्ही चाललोय आमच्या मेन पॉइंटला, जिथे आम्ही नाश्ता वगैरे करायला थांबतो। आणि खूप दिवसानंतर आलो मी तरी। आता रोशा वगैरे येत राहतो, पण मला जॉब मुले वगैरे जास्त फिरायला भेटत नाही सध्या। ऍक्च्युअली बघा हा पूर्ण रस्ता इथे खचला होता, त्यामुळे जर कधी आलात या रस्त्याने, कारण की शॉर्टकट आहे आपल्या महाडला वगैरे यायला, तर जरा सांभाळून या, रस्ता वगैरे खराब झालेला थोडंफार। इथे समोर वाघजाई मातेचं मंदिर नाही, किरणजीचं आता बघा इथे आम्ही थांबतो।
या डबरीमध्ये आम्ही थांबतो इथे. बघा संध्याकाळचं वातावरण कसं जबरदस्त वाटतो. याच टायमाला मी शक्यतो येतो, पण आज आम्हाला लवकर यायचं थोडंफार, कारण की व्लॉग काढायचा होता म्हणून, दिसायला पाहिजे म्हणून. तर आता आमची चहा आलेली आहे. तर त्याला माहिती असते आम्हाला इथं मलाई मारून वगैरे चहा लागते, त्यामुळे तू तशी मलाई मारून स्पेशल देतो. तर हां, मागाशी बोलत होतो की आम्ही 2019 पासून वाघजाला येतोय. त्याच्यानंतर खूप पोरं आमची मित्रमंडळी वगैरे वाघजाला यायला लागलीत. आणि नंतर मग असा सीन व्हायचा की रोशनचा आमचा ब्रेकअप वगैरे कधी झालेला असायचा, कधी भांडणं झालेली असायची. तर त्याचा मूड वगैरे खराब झाला ना का लगेच तुम्हाला चला वाघजायला, म्हणजे इथं त्याला बरं वाटायचं ना. म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच की काय झालं, आनंदाचा क्षण असू दे, दुःखाचा क्षण असू दे, आम्ही इथं असू दे. लग्न तर आनंदाचा क्षण असू दे, दुःखाचा क्षण असू दे, आम्ही इथंच येतो. तर कधी त्याचा मूड बसला, कधी भांडणं झाली गर्लफ्रेंडसोबत ना का तो आम्हाला इकडे घेऊन यायचा. आणि खर्च वगैरे तो स्वतः करायचा. त्यामुळे आम्ही आता त्याला राग वगैरे येत नाही, त्यामुळे तो आम्हाला आणत नाही. तर त्यामुळे देवाला सांगत असतो की त्याला राग येऊ दे, जेणेकरून तो आम्हाला इथं आणेल. असं आहे. पण इथं या खूप भारी वाटतं, मस्त वाटतं. आणि संध्याकाळच्या टायमाला आलात ना तर एक नंबर, पावसाळ्यात तर त्याच्यापेक्षा अजून भारी. आता चहा पितो, नंतर वडापाव वगैरे सांगितले आणि भजी पण सांगणार आहे. भजी खाणार तुम्ही? तर भजी वगैरे आणि वडापाव वगैरे. भजी आणि वडापाव नको, वडापाव सांग सर. पांड्या रोशा रोशन, मला एकच घे, गोंधळला जायचंय. मला एकच वडापाव घे, मला गोंधळला जायचंय. हो, तिथे जरा जास्त जेवायचंय मला. मी एकच खाणार आहे म्हणून सांगतोय. ठीक आहे. आणि पहिली गोष्ट आहे का, वडापाव हे असे खातात ना, असं मला अजिबात आवडत नाही. वडापाव कसं घ्यायचं म्हणजे असं ठेवायचं, असं घ्यायचं. तुला येड्यात काढते, भाकरी खाते का तू? असू दे, भाकरीसोबत तर काय. आणि अशी चटणी वगैरे घ्यायची, थोडी लावायची, अशी टाकायची. म्हटलं ना, मिरचीचा ठेचा चटणीसोबत भेटतो, तो खा, एक नंबर लागतो. रोशा तू खाणार नव्हतास ना वडापाव? मग काय पांड्या खाणार नव्हता का? रोशा लग्नाचं काय येतं, कसं काय दारू बिरू नॉनव्हेज बिनव्हेज कसं काय करणार आहेस? बोकड आताच घेतो, बारीक अच्छा, बारीक 2 बोकड 4 महिन्यात फुल तयार करायचे. घरी आहेत खर्च नको वाढाय म्हणून. घरी आता 40 कोंबड्या आहेत, त्या 4 कोंबडे 40. हां, त्याच्या 45 कोंबड्या कशा तरी करायच्या मी पर्यंत सगळ्या काप आहेत त्या 45. पण हाय वार गुरुवार, दारूचा खर्च वाचा गुरुवार घेतलाय. मग सगळ्यात म्हणजे आता म्हणजे तू लोकांची पियाला नाहीस म्हणून लोकांना आपण द्यायची नाही. हे चांगली आयडिया आहे. लग्नानंतर येशील ना बाहेर? मग फोन लावल्या. अरे गोवाच्या प्लॅनला तू आला नाहीस, लग्न अजून ठरला नाही तुझा, तर नव्हता ठरला तर गोव्याला आलाच फिरा आमच्यासोबत. इमर्जन्सी प्लॅनिंग केली तुम्ही? हो, इमर्जन्सी. बरोबर का, लग्न ठरून पण गोव्याला आला नाही. एवढी दहशत बायकोची. हा लग्न ठरलं काय येईल बाहेर आमच्यासोबत सांग. लग्न ठरलेला, तारीख काढली नव्हती. मग तू याय पाहिजे होतास ना, बॅचलर पार्टी बाबा झाली असती तुझी. जाऊ बाबा परत. आता आम्ही परत मार्च एंडिंगला जाणार आहे. तर आता आमचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे, पूर्ण कालोख पडला आहे. आता रोशनीने मस्त फॅश वगैरे पकडला आहे. तर आता पुन्हा एकदा चहा पितो आहे, कारण की नाश्ता करून नाश्ता करायच्या आधी आणि नाश्ता केल्यानंतर पण आम्हाला चहा वगैरे लागतो. तर चहा वगैरे पिऊ, बीड वगैरे देऊ आणि इथनं डायरेक्ट घरी जाऊ, कारण की मला गोंधळला म्हणजे गोंधळला जायचं मित्राच्या इथे. तर मग भेटू आता लवकर, व्लॉगमध्ये भेटू असं बोलू शकत नाही, कारण की माझं खूप वेळेनंतर व्लॉग येतो. कारण की खरं सांगू तर मला जमत नाही जॉब मुले वगैरे व्लॉगिंग वगैरे असं करायला, कारण की शॉर्ट व्हिडिओसाठी मी कसा टाईम काढतो ते माझं मला माहिती आहे. सो खरंच जर जेव्हा जॉब वगैरे सोडेल ना, तेव्हा मी फुल टाईम व्लॉगिंग वगैरे करेल. तोपर्यंत थोडं सहन करा, व्लॉग माझं
आणि शॉर्ट व्हिडिओ मी काढत राहील मग ते टाकतोच मी, नाहीतरी यूट्यूबला वगैरे टाकतोय. तर आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कधी ते सांगत ना, अचानक भयानक येईल माझा ब्लॉग. सो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि या एकदा तरी वाघ जायला खूप भारी वाटतं आणि संध्याकाळच्या व्हिडिओला. ओके, बाय बाय.